नमस्कार मैत्रिणींनो, आज मी जवसाची चटणी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यांच्या परिचयाचंच आहे हे जवस आणि यामध्ये खूप पौष्टिक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि याची चटणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसणाच्या गळ्या घेतलेल्या आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि हे जवस घेतलेलं आहे। तर याची चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी हे जवस गॅसवर मंद आचेवर छान भाजून घेते आहे। आपल्याला हे जवस फक्त रोस्ट करायचं आहे, याला जळू द्यायचं नाही आहे। त्यामुळे मंद आचेवर छान आपण भाजून घेऊयात। आता आपले जवस हे थोडेफार भाजून झालेले आहे। यामध्येच आपण लाल सुक्या मिरच्या ॲड करणार आहे। हे पूर्ण भाजायच्या आधी आपल्याला यामध्येच लाल सुक्या मिरच्या भाजायच्या आहे। ते आपण परतून घेऊया आणि त्यामध्येच आपल्याला थोडंसं जिरं चवेसाठी टाकायचं आहे, चव येण्यासाठी। आणि ते एकत्रितपणे आपण सर्व भाजून घेऊया। फक्त गॅस आपल्याला स्लो फ्लेमवर ठेवायची आहे, जवस जळू द्यायचं नाही आहे। यालाच अलसी पण म्हणतात बहुतेक लोक, फ्लॅक्स सीड्स। आणि यामध्ये उत्तम तुम्हाला पौष्टिक तत्व जे आहे ते मिळेल। आणि यात आपण ॲड करणार आहोत लसणाच्या कळ्या, यासुद्धा आपल्याला जवसासोबत भाजून घ्यायच्या आहे। लसणामुळे चटणीची चव छान येते, शिवाय लसणही आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे। तर ते लसणही आपण यामध्ये छान भाजून घेऊया। तर हे आता छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग चेंज झालेला आहे आणि हे थंड झाल्यावर आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे भाजलेलं जवस मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं आहे आणि आता मी मीठ घालणार आहे। चवीपुरतं मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि त्याचबरोबर चवीसाठी आपल्याला साखर घालायची आहे। त्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊयात। अशी ही जवसाची खमंग अशी चटणी तयार आहे। मैत्रिणींनो, ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली तो अभिप्राय कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक आणि शेअर जरूर करा। थँक्यू मैत्रिणींनो।